जय शिवराय मित्रांनो. मागच्या पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की ही लेणी किती प्राचीन आहेत. पण आजचा प्रश्न आहे की ही लेणी का आणि कशासाठी बनवली गेली? इथे फक्त भिंती नाहीत, इथे आहे ध्यान, साधना आणि शिस्तीचं एक पूर्ण जग. या लेणींच्या आत पाऊल टाकताच एक वेगळाच शांतपणा जाणवतो. इथे आवाज कमी, प्रकाश मोजका आणि वातावरण पूर्णपणे ध्यानासाठी बनलेलं आहे. कारण ही जागा फक्त राहण्यासाठी नव्हे, तर मन शांत करण्यासाठी बनवली होती. या लहान-लहान खोल्यांना विहार असं म्हणतात. या खोल्या बघायला साध्या वाटतात, पण त्या काळातील भिक्षूंच्या शिस्तबद्ध जीवनाचं प्रतीक आहे. प्रत्येक विहार फक्त एका किंवा 2 भिक्षूंकरिता बनवलेला होता. इथे ना पलंग आहे, ना सजावट. फक्त एक दगडी फरशी, एक छोटी बैठक आणि मन शांत ठेवणारं वातावरण. यातून आपल्याला कळतं की भिक्षूंचे जीवन त्याग आणि साधेपणावर आधारलेलं होतं. पावसाळ्यात भिक्षूंना प्रवास करता येत नसे, तेव्हा हे विहार त्यांचं घर बनायचं. इथे ते ध्यान करत, ग्रंथांचा अभ्यास करत आणि मौन पाळत असत. आजही या खोल्यांमध्ये उभं राहिलं तर एक वेगळीच शांतता जाणवते. जणू त्या भिंती आजही भिक्षूंच्या मंत्रोच्चारांची आठवण ठेवून आहेत. तर मित्रांनो, या शांत खोल्यामध्ये राहून भिक्षूंनी आयुष्यभर ध्यान, त्याग आणि शिस्त जोपासली. या भिंतींनी त्यांचं मौन ऐकलं आहे आणि आजही ती शांतता आपल्याला जाणवते. पण ही तर फक्त बाहेरची कथा आहे. पार्ट 3 मध्ये आपण लेणींच्या आत प्रवेश करणार आहोत. जिथे प्रत्येक खांब, प्रत्येक कोरीव रचना आणि प्रत्येक सावळी 2000 वर्षापूर्वीची एक रहस्यपूर्ण गोष्ट सांगणार आहे. तो अनुभव घ्यायचा असेल तर पुन्हा भेटू पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.